नमस्कार मंडळी. ताप उतरल्यावर तरी आठवड्यानंतर खोकला थांबत नसेल तर तो फक्त त्रासदायक नसून चिंतेचा विषय वाटतो. पण हा खोकला बहुतांश वेळा व्हायरल इन्फेक्शन नंतरचा पोस्ट व्हायरल कफ असतो, जो शरीराच्या संरक्षण यंत्रणेचा नैसर्गिक परिणाम असतो. जेव्हा आपल्याला सर्दी, ताप किंवा इन्फेक्शन होतं तेव्हा श्वसन नलिकेमध्ये सूज येते. ताप आला तर तो 2-3 दिवसामध्ये उतरतो, पण ही सूज लगेच जात नाही आणि त्यामुळे खोकला चालू राहतो. कधी कोरडा, कधी खवखवट, तर कधी रात्री वाढणार. आणि अशा वेळी शरीर पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी वेळ मागतं. औषध, विश्रांती, काळजी याची गरज असते. आणि हा जर खोकला 2 आठवड्यानंतरही टिकला, दम लागतो, तर आवाज बसतो किंवा छातीमध्ये दुखतंय, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण मग हे फुफ्फुसाशी संबंधित गंभीर कारण देखील असू शकतं. थोडक्यात काय तर तापानंतरचा खोकला म्हणजे शरीराने लढाई जिंकली असली तर सुद्धा जखमा भरून यायला वेळ लागतोय. त्यामुळे घाई करू नका. स्टीम घ्या, गरम पाणी प्या आणि थंड गोष्टी टाळा. खोकल्यावरती लक्ष ठेवा, कारण ते फक्त एक लक्षण नसते, तर ते आतलं सत्य सांगणारा इशारा देखील असतो. तर मंडळींनो, ताप गेल्यानंतर खोकला नेमका का टिकतो यामागचं खरं कारण आज तुम्हाला समजलं असेल. शरीर पूर्णपणे रिकव्हर व्हायला वेळ घेते आणि तो खोकला हीच त्याची साक्ष असते. तुमच्याही आजूबाजूला कुणी असा खोकल्याने त्रस्त असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त आणि आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.